पंतप्रधान मोदी चंद्रपूर दौऱ्यावर भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांच्या प्रचारासाठी मोदींची जाहीर सभा। उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात प्रचार दौऱ्यावर। विदर्भातल्या वर्धा, भंडारा, नागपूरमध्ये सभा। सुनेत्रा पवारांनी घेतली विजय शिवतारेंची भेट। सासवडमधल्या शिवतारेंच्या निवासस्थानी अर्धा तास चर्चा। हिंदुत्वाच्या मुद्द्यावर राज ठाकरेंशी जवळीक वाढली, ते महायुतीला पाठिंबा देतील अशी अपेक्षा। मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याआधी फडणवीसांचे संकेत। शरद पवारांचं घर सुनील तटकरेंनी फोडलं, आव्हाडांचा आरोप। तर शरद पवारांशिवाय अजित पवारांचं कर्तृत्व नाही, अजित पवारांनाही टोला। उद्या निर्णयाची गुढी उभारणार काँग्रेसच्या विशाल पाटलांना उमेदवारीचा विश्वास। तर मवियात बिघाडी नाही, राऊतांचं स्पष्टीकरण। सांगलीची जागा ही काँग्रेसचीच, बाळासाहेब थोरात यांचा दावा। रोहिणी खडसे आज शरद पवारांची पुण्यामध्ये भेट घेणार। रावेर मतदारसंघाबाबत पुण्यामध्ये अंतिम बैठक। रावेरमधून पवार कुणाला मैदानात उतरवणार याकडे लक्ष। नाशिक मतदारसंघासाठी महायुतीकडून पर्यायी उमेदवाराचा शोध सुरू। संघाकडूनही उमेदवारासाठी चाचपणी सुरू। विश्वसनीय सूत्रांची माझाला माहिती। ठाकरे गटाचे मुंबई उत्तर पश्चिमचे उमेदवार अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी सुरू। ईडीला संपूर्ण सहकार्य करणार, कीर्तीकरांचं वक्तव्य। खिचडी चोराला आज समन्स। अमोल कीर्तीकरांवर संजय निरुपम यांचा हल्ला बोलता। संजय राऊत खिचडी घोटाळ्याचे किंग। राऊतांच्या मुलीच्या नावाने चेकद्वारे लाच घेतल्याचाही गंभीर आरोप। मुंबईचा पाणीसाठा 27%वर, तर राज्यातल्या धरणातला पाणीसाठा 35.88%वर। जून अखेरपर्यंतच जेमतेम पुरेल एवढा पाणीसाठा। गुढीपाडव्याच्या आदल्या दिवशी सोन्याला नवी झळाळी। जळगावच्या सराफा बाजारात सोन्याचे दर प्रति तोळा 73,200 वर। चांदीनेही 85,000चा टप्पा ओलांडला। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।